श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या या ज्योत्स्नास कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजणी आणि कसं सुरू आहे तुमचं, नक्की कमेंटमध्ये सांगा. आज आपण रेसिपी करणार आहोत मस्त असा चटपटी सोयाबीन, चमचमीत सोयाबीन असा पुलाव करणार आहोत. थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. आपण आधी छान मस्त त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालणार आहोत. कोबी, बटाटा घालणार आहोत, टमाटर आणि कांदे देखील घालणार आहोत, सोयाबीन आणि छान मसाले देखील. बघा, अशा पद्धतीने हा पुलाव रेडी होणार आहे. चला बघूया काय काय लागतं साहित्य, कशा पद्धतीने केलं आहे, थोडा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने भात करता का, मसाले भात करता का, पुलाव करता का, हे नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बघा, आपला मस्त असं ताट वाढून झालेलं आहे. छान सोयाबीन पुलाव, बटाटा वांग्याची भाजी आणि मस्त असं सलादसोबत पोळी आपण सर्व केलेली आहे. चला आता आपण बघूया काय काय साहित्य लागतं ते. त्याच्यासाठी आपण छान तांदूळ घेतलेले आहे, आपण छान धुवून घेतलेले आहे. थोडे 5-10 मिनटं आपण भिजू घालूया. त्यानंतर आपण सोयाबीन घेतले, छोटे घेतले सोयाबीन चंक्स, कोबी घेतलेली आहे, कांदा, लसणाच्या पाकळ्या, मिरच्या, टमाटर आणि थोडे खडे मसाले देखील घेतलेले आहे आणि बटाटा पण छान असे चिरून घेतले. त्यानंतर आपण छान एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छान आपण कोबी तळून काढणार आहोत. थोडी अशी सोनेरी होऊ देणार आहोत कोबी, म्हणजे छान अशी मस्त दिसते बरं का. आणि छान त्याला एक चव पण लागते आणि मस्त अशी सोनेरी होऊ देणार आहोत कोबी. कोबी झाली की आपण छान तिला लो ते हाय मिडियमवर आपण तळून घेणार आहोत. जास्त मिडियमवर जर तळले तर ती थोडीशी काळपट पडेल. तर आपण असे लो ते मिडियम फ्लेमवर आपण ती तळून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर कोबी तळून झाली की मग आपण ही कोबी काढून घेऊया आणि थोडी अशी बाजूला ठेवूया. त्याच्यानंतर आपण छान त्याच कढईमध्ये आपण छान बटाटे जे चिरलेले होते ते पण छान आपण ते पण तळून घेणार आहोत. कोबी आणि बटाट्यांचा साईज आपण एक सरस ठेवलेला आहे, कारण की मग ते छान आपल्याला खायला आणि वाढायलाही बरं पडतं. बघा, आपण छान बटाटे पण असे मस्त सोनेरी होतपर्यंत तळून घेऊ आणि सोनेरी झाली की आपण ते पण काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण पुढची कृती करू. त्याच तेलामध्ये आपण थोडं जिरं घातलेलं आहे. जिरं घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदे घातलेले आहे आणि कांदे पण छान आपण मस्त परतून घेणार आहोत. थोडे सोनेरी झाले कांदे की आपण त्याच्यामध्ये घालूया टमाटर आणि छान मस्त ते पण होऊ देणार आहोत. मस्त त्याच्यातला पूर्ण असा अर्क आपण ओतरू देणार आहोत आणि छान आपण त्या टमाटरना मिक्स करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने. आणि थोडं 2 ते 3 मिनटं टमाटर पण आपले व्यवस्थित शिजून झाले की मग आपण बघा अशा पद्धतीने आपल्याला टमाटर आणि कांदे छान शिजून घ्यायचे आहे. कृतीमध्ये मी तुम्हाला लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या दाखवल्या होत्या. आपण त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, त्याचं एक वाटण तयार करून घेतलं आहे. जसं जसं टमाटर आणि कांदे शिजते आहेत तसं तोपर्यंत आपण ते वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आता मग आपण त्याच्यामध्ये ते घालणार आहोत. थोडंच घातलेलं आहे, जास्त नाही घातलेलं, कारण खूप तिखट होणार त्याच्यासाठी. बघा अशा पद्धतीने. आणि थोडं पण लसणाचं पण वाटण वेगळं टाकलेलं, मिरच्या आणि लसूण वेगवेगळ्या वाटून आपण टाकून घेतलेल्या होत्या. बघा अशा पद्धतीने आपण ते छान एकत्र करून ते शिजू देणार आहोत 1 ते 2 मिनटं. बघा अशा पद्धतीने. आणि किती छान असा सुवास सुटलेला आहे जे आपण वाटण टाकलं त्याच्यामुळे. बघा अशा पद्धतीने. आता आपण त्याच्यामध्ये घालूया मसाल्यामध्ये आपण हळद घातलेली आहे, धणेपूड घातलेली आहे भरपूर, आणि छान आपण भरपूर तिखट घालणार आहोत. तिखट यासाठी कारण की मस्त आपला असा चमचमीत भात होणार आहे. सोयाबीन भात एकदम असा तिखट सावजी स्टाईलचा हा भात होणार आहे. तुम्ही याला पुलाव म्हणू शकता, सोयाबीन राईस म्हणू शकता, मसाले भात म्हणू शकता, काहीही म्हणू शकता. त्यानंतर आपण जे आधी कोबी आणि बटाटे तळलेले होते ते पण आपण त्याच्यात घातलेले आहे आणि आपण ते छान मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि आपण काय करूया, बघा आपण कोबी पण घातली आणि बटाटे घातले, आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि हे मिक्स झालं की आपण थोडं 2 ते 3 मिनटं आपण याला शिजायला ठेवून घेणार आहोत. त्याच्यामध्येच आपण सोबतच सोया चंक्स, छोटे सोयाबीन होते ते घातलेले आहे, म्हणजे पूर्ण मसाला त्या सर्व भाज्यांना मसाले पूर्णपणे लागून जाईल आणि खूप छान म्हणजे असं मस्त फ्लेवर येणार आहे. बघा अशा पद्धतीने. आणि आपण अशीच बिर्याणी पण करू शकतो. असेच मसाले करून त्याच्या लेअर आपण भाताची लेअर घालून अशीच बिर्याणी पण बनवू शकते. बघा अशा पद्धतीने आपण कमी आचेवर हे मसाले शिजून घेणार आहोत. 1 ते 2 मिनटं आपण त्या मसाल्यांना झाकून ठेवूया आणि मस्त आपण छान आपल्या भाज्या आणि मसाल्यांसोबत व्यवस्थित शिजून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने 1 ते 2 मिनटंच आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा आपला किती छान भाज्यांचा रंग, थोड्या शिजलेल्या भाज्या आहेत आणि अशा मस्त दिसत आहे, हो की नाही. अशा पद्धतीने आपल्या मस्त भाज्या शिजून झालेल्या आहे. आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून बघूया सर्व.
बटाटे, कोबी, सोयाबीन हे छान मस्त असे फ्लेवरफुल झालेले आहे. आता आपण जे तांदूळ आपण भिजू घातलेले होते ना, त्याच्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि ते छान निथळून आपण याच्यामध्ये घालणार आहोत बघा अशा पद्धतीने. आणि मस्त बघा अशा खूप छान असे तांदूळ झालेले आहे आणि आपण ते पण या मसाल्यांसोबत भाजून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने. आणि तुम्हाला साहित्यामध्ये मी जे खडे मसाले दाखवले होते ना, आपण ते खडे मसाले पण असे छान मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आणि बघा थोडे आपण हे तांदूळ याच्यावर भाजले, हे छान बासमती तांदूळ होते आणि हे छान आपण भाजून घेणार आहोत या कढईमध्ये. आणि त्याच्यानंतर आता हे आपली एक शेवटची कृती बाकी आहे, ती म्हणजे आपले जे काळे मसाले आपण घेतलेले होते, खडे मसाले, लवंग होती त्याच्यामध्ये, थोडी दालचिनी, थोडं तेजपान, आपण ते छान असे मस्त मिक्सरमधनं बारीक काढून घेतलेले आहे. आणि जाडसर बघा आपण ते पण घातलेले आहे, जाडसर पण बारीक करून घेतलेले होते आणि ते आपण छान असे वरून घातलेले आहे. आणि त्याच्यासोबतच आपण मीठ देखील घातलेलं आहे. आणि ते घातल्यानंतर आपण छान मस्त याला एकत्र एकजीव करून घेणार आहोत. आणि मस्त असं मसाल्यांचा फ्लेवर पण त्या भातावर छान मस्त असं येणार आहे. आणि जसं जसं आपण भाजतो आहे ना, तसं तसं मसाल्यांचा फ्लेवर आणखी वर येतं. आता शेवटची कृती आहे, कारण कढई थोडी छोटी पडेल, सो आपण दुसरी कढई घेते, त्याच्यात थोडंसं तूप घातलेलं आहे, छान मस्त साजूक तूप घातलेलं आहे आणि भरपूर घातलेलं आहे मस्त, कारण त्या भाताचा फ्लेवर आणखी वाढेल तूप घातल्याने. आपण सर्व भात रेडी करून घेतलेला आहे, फोडणी भाजून घेतलेला आहे. आणि आता आपण बस आता तुपामध्ये थोडंसं एक असा तडका टाईप्स त्या भाताला देणार आहोत. तोच भात आपण त्याच्यामध्ये घातलेल्या भांड्यामध्ये, आणि छान भांड्यामध्ये घातला भात की आपण ह्याच्यामध्ये छान पाणी घालूया. मापाने जेवढं तांदूळ घेतलं आपण त्याच्यात थोडंसं डबल पाणी घेऊया आणि मस्त असा भात आपण त्याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपण सर्व भात त्याच्या भांड्यामध्ये घातलेला आहे आणि छान आपण तुपासोबत एक असा तडका म्हणून आपण त्याला छान भाजून घेणार आहोत. पुन्हा 2 ते 3 मिनटं भाजून घेऊया. आणि त्याच्यामध्ये छान आपण गरम गरम पाणी सोडलेलं आहे, कारण की त्याचा जर आपण थंड पाणी सोडलं तर ते पुन्हा गरम व्हायला वेळ लागेल. सो बघा छान मस्त ही रेसिपी झालेली आहे आपला. त्याच्यामध्ये आपण थोडासा जो घरचा काळा मसाला होता तो देखील घातलेला आहे आणि मस्त आपण याला छान उकळू देणार आहोत. तांदूळ छान शिजू देणार आहोत. मस्त असा मोकळासर हा भात झालेला होता. तुम्ही पुलाव म्हणू शकता, सोयाबीन पुलाव म्हणू शकता, मसाले भात म्हणू शकता, काहीही म्हणू शकता, जे पण तुम्हाला आवडेल. आणि हा मस्त भात आपला रेडी आहे. चला आपण तेच ताटावर वाढून घेणार आहोत. सो त्या दिवशी आपण भाजी केली होती, वांगे आणि बटाट्याची पण भाजी केलेली होती. मस्त अशी कोरडीसर भाजी केली होती, पण छान तर्रीदार झालेली होती. सो आपण ताटामध्ये वाढलेली आहे, काकडी वाढलेली आहे, कारण सलाद इज इम्पॉर्टंट, सोबत कांदा पण वाढलेला आहे, इम्पॉर्टंट आहेच. आणि छान मस्त अशी कोरडी वांगे बटाट्याची भाजी, थोडंसं ससा रस्सा ठेवलेला होता, पण खूप छान लागलेली होती. आणि तीच रेसिपी जो आपण आता पुलाव केलेला आहे, सोयाबीन पुलाव, तीच वाढलेली आहे. मस्त बघा तुम्हाला किती छान दिसतं आहे ना, छान असा मोकळा भात झालेला आहे. आणि सोबत बघा खूप छान त्याच्यातले टमाट्यांचा रंग देखील मस्त असा निखरून आलेला आहे. आणि सोबत आपली वाढलेली पोळी. बघा फुल ऑन रेसिपी आपली रेडी आहे, सोयाबीन पुलाव. तुम्ही पण ही रेसिपी अशा पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. चला, श्री स्वामी समर्थ.